जिल्ह्यांच्या बातम्या पाहूया। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मराठा समाजासाठीचा 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणीसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेही या मेळाव्यात सहभागी झाले। बीडमध्ये 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरची होळी करण्यात आली। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जीआरचं दहन केलं। आमचा ओबीसींच्या मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे। शासन निर्णयाला विरोध केल्यास आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, असा थेट इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंनी दिलाय। जरांगे पाटलांनी भुजबळांवर गंभीर आरोप केलाय। फडणवीसांच्या लक्षात यायला हवं, हा मोठा गेम असू शकतो। फडणवीसांना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला। सरकारमध्ये असणारी लोकच मोर्चा काढणार, असा टोलाही त्यांनी लगावला। जरांगे पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय। मराठा ओबीसी वाद भुजबळांनी सुरू केलाय आणि त्यांना हे भोगावं लागणार आहे। त्यांनी कुणाच्याही नादी लागावं, मात्र आमच्या नादी लागू नये। त्यांनी जेलमध्ये न जाण्यासाठी ओबीसींचा फायदा घेतला, मात्र ते पुन्हा जेलमध्ये जाणार, असा हल्लाबोलही त्यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातला। 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा फसवा आहे, त्यातून किती प्रमाणपत्र मिळाली ते सांगा, असा जाब त्या कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना विचारला। मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा संघटना आल्यानं पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला। पूर्ण चौकशी केल्यानंतरच कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला। एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। आपण दरे गावात आलो की अनेकांना पोटदुखी सुरू होते, त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय, असा टोला त्यांनी लगावला। मुद्दा नसल्यानं विरोधक कोणत्याही गोष्टीचं राजकारण करतात, असा हल्लाबोलही त्यांनी केला। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार, असंही ठाकरेंनी सांगितलं। गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा चांगला समाचार घेतलाय। संजय राऊत म्हणजे फुसकी टिकली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावलाय। आमचे सर्वच उमेदवार तयार आहेत, मात्र त्यातील काही वाजणार की नाही याची शंका आहे, म्हणून जास्तीत जास्त बारूद भरणार आणि विरोधकांवर बॉम्ब टाकणार, असा हल्लाबोलही त्यांनी केला। काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भाजपच्या माजी महापौर डिंपल मेहता यांच्यावर डबल वोटिंग केल्याचा आरोप केलाय। या आरोपाला भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी उत्तर दिलं, डबल वोटिंग झालं असेल तर पुरावा द्या, असं मेहता म्हणाले। मतदार याद्यांमध्ये अनेक मृतांची नावे आहेत, तर अनेक नावे डबल आली आहेत, असा आरोप खासदार अमर काळेंनी केला। यादीतील घोळ दुरुस्त करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या, असंही अमर काळे म्हणाले। दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नसल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही, असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विचारला। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का, असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला। सांगलीच्या टाकळी येथील धक्कादायक प्रकार समोर आलाय। भर रस्त्यामध्ये चांदणीच्या आकाराची आकृती काढत त्यात लिंबू कुंकू टाकत लिंबाला टाचण्या देखील टोचण्यात आलेल्या आहेत। भर रस्त्यात हा लिंबू टाकण्यात आला आणि यावेळी गावातील एका तरुणानं ते लिंबू कापून त्याचं सरबत बनवलंय आणि हा अंधश्रद्धेचा प्रकार मोडून काढला आहे। शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यात काळी दिवाळी आंदोलन करण्यात आलं आणि सरकारनं स्वतः निवडणुकीच्या प्रचारात सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली। त्यानंतर शेतकऱ्यांची मतं घेऊन सत्तेत आलेल्या सरकारनं प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असा आरोप करण्यात आला आहे। पुण्यामध्ये जैन समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर विकल्याप्रकरणी जैन समाजानं आंदोलन केलं आणि हजारोंच्या संख्येनं जैन बांधव मोर्चात सहभागी होते।
पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये प्रवाशांनी गोंधळ घातलेला आहे. रिझर्वेशन करूनही बस न मिळाल्यानं प्रवासी संतप्त झाले आणि ऐन दिवाळीमध्ये गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील मतदार यादीमध्ये तब्बल 1906 जणांची नावं दोनदा आढळलेली आहेत आणि ही प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रकाशित करण्यात आलेली होती आणि याबाबत गोंधळ असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. कोल्हापूरच्या स्वागत कमानीचा धोकादायक भाग उतरवण्यात आला असून कमान 2 दिवसात उतरवणार आहेत आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कमानीची पाहणी केल्यानंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कोपरीमधील दौलतनगर या ठिकाणी एकूण 14 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पालिकेनं नोटीस बजावली आहे. नोटीस बजावत त्यांना घरं खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नोटीसला समर्थन करणाऱ्या नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. तर बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मराठा समाजासाठीचा 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आणि यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेही या मेळाव्यात सहभागी झाले. बीडमध्ये होणाऱ्या भुजबळांच्या महाएल्गार सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी सभेच्या मार्गावर मोठमोठे फ्लेक्सही लावण्यात आले. बीडमध्ये 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरची होळी करण्यात आली आहे. मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जीआरचं दहन केलं आहे. आमचा ओबीसींच्या मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. शासन निर्णयाला विरोध केल्यास आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा थेट इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे. जरांगे पाटलांनी भुजबळांवर गंभीर आरोप केलाय. फडणवीसांच्या लक्षात यायला हवं होतं, हा मोठा गेम असू शकतो. फडणवीसांना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. सरकारमध्ये असणारी लोकच मोर्चा काढणार असा टोलाही त्यांनी लगावलाय. जरांगे पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय. मराठा ओबीसी वाद भुजबळांनी सुरू केलाय आणि त्यांना हे भोगावं लागणार आहे. त्यांनी कुणाच्याही नादी लागावं, मात्र आमच्या नादी लागू नये. त्यांनी जेलमध्ये न जाण्यासाठीच ओबीसींचा फायदा घेतला होता, मात्र ते पुन्हा जेलमध्ये जाणार असा हल्लाबोलही जरांगेंनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय. 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर हा फसवा आहे. त्यातून किती प्रमाणात प्रमाणपत्र मिळालेत आणि हे सांगा, असा जाब त्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना विचारलाय. मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा संघटना आल्यानंच पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि पूर्ण चौकशी केल्यानंतरच कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला. एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मी दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते आणि त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय, असा टोला त्यांनी लगावलाय. मुद्दा नसल्यानं विरोधक कोणत्याही गोष्टीचं राजकारण करतायत, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार, असं ठाकरेंनी सांगितलं. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणजे फुसकी टिकली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. आमचे सर्वच आता उमेदवार हे तयार आहेत, मात्र त्यातील काही वाजणार की नाही याची शंका आहे. म्हणूनच जास्तीत जास्त बारूद भरणार आणि विरोधकांवर बॉम्ब टाकणार, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भाजपच्या माजी महापौर डिंपल मेहता यांच्यावर डबल वोटिंग केल्याचा आरोप केलेला आणि या आरोपाला भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी उत्तर दिले. डबल वोटिंग झालं असेल तर पुरावा द्या, असं मेहता म्हणाले. मतदार याद्यांमध्ये अनेक मृतांची नावं आहेत, तर अनेक नावं डबल आली आहेत, असा आरोप खासदार अमर काळे यांनी केला आणि यादीतील घोळ दुरुस्त करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या, असं अमर काळे म्हणाले. दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही, असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विचारला आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का, असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. अलिबागच्या कुरुळमध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री आदिती तटकरे एकाच मंचावर आलेले होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं आणि शेतकरी हिताच्या अनेक योजना बंद केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सांगलीच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मागण्यांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं आहे. सरकारनं दिलेली मदत फसवी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आणि राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे आणि दरम्यान कार्यकर्त्यांनी या संदर्भात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीनं मुख्यमंत्री सहायता निधीलाच 5 लाखांचा धनादेश दिलेला आहे. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हा धनादेश देण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. आळेफाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. पुण्याच्या येरवडा परिसरामध्ये पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे. दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्यानं पोलिसांनी त्यांना धडा शिकवला आहे.